पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची कस्त्रीम तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वर मौतिकम वेणुकरी कंकणम सर्वांगे हरिचंदनमसुलितम कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेठितो विजयते गोपाल चूडामणी जाईंचे केली स्मरण होय सकळ विद्यांचरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नये इरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी पौसे कुटुंबामधला असणारे एक आधारवड असणारं मार्गदर्शक श्रद्धास्थान आणि देवस्वरूप असणारे एक व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कर्तव्य कर्म भक्तीच्या माध्यमातून धर्माची जोड जोडत असताना कलियुगातल्या 100 वर्षाच्या आयुष्यमर्यादेपैकी ज्यांना अगदी अक्षरशः 65 वर्षाचं आयुष्य प्राप्त व्हावं, ज्यांच्या पाठीमागं अखंडपणे त्यांच्या असलेल्या पावलावर पाऊल देऊन पाठीमागे खंबीरपणे शक्तीच्या स्वरूपामध्ये उभी असणारी त्यांची धर्मपत्नी, त्याचबरोबर एका प्रतिकूल परिस्थितीमधून अतिशय असलेल्या हालाकीच्या स्थितीमध्ये ज्यांनी आपल्या 2 मुलांना घडवण्याचा प्रयास आणि प्रयत्न करावा, त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर विशाल भाऊसाहेब पावसे असेल, त्याचबरोबर भारतीय असलेल्या सेवेमध्ये सैन्यामध्ये मेजर सुधीर भाऊसाहेब पावसे असेल, त्याचबरोबर एक असणारी कुरकुटे कुटुंबामधली असणारी एक आदर्श कन्या स्मिताताई असेल, त्याचबरोबर त्यांच्या असणारे सुना भाऊ पुतणी नातू असं एक भरलं गोकुळ आणि या गोकुळामधला असणारं एक भाऊसाहेब दादांसारखं एक आदर्श व्यक्तिमत्व 1 वर्षापूर्वी अल्पशा आजाराच्या माध्यमातून हे लोकीची यात्रा सोडून परलोकामध्ये ज्यांचं देहावसन व्हावा, कुटुंबाने त्यांच्या आजाराच्या कालखंडामध्ये सर्वतोपरी प्रयासाने प्रयत्न करावा, पण या विश्वातलं त्रिवार सत्यजय मृय मृत्यूच्या माध्यमातून सामोरं जात असता त्यांना जावा लागावा आणि म्हणून 1 वर्षानंतर हिंदू धर्मशास्त्रामध्ये जे ऋण आहे त्या ऋणाच्या माध्यमातून पुण्यस्मरण तथा श्राद्ध श्रद्धेने केलं जातं, त्याचं नाव श्राद्ध म्हणून त्यांच्या स्मृतीला आठवणीला उजाळा देऊन त्यांच्या आशीर्वादाच्या प्राप्तीसाठी त्यांची मुलं असेल, सुना असेल, त्यांची धर्मपत्नी असेल, बंधू असेल, नवे पावसे कुटुंबी असलेल्या या सर्वांनी केलेल्या कार्यक्रमाचं आयोजन आणि आयोजनाच्या निमित्ताने नैमित्तिक कीर्तनाची सेवा, कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे महामेरू विश्वसंत जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा भक्ती प्रेमाच्या वैराग्याच्या त्यागाच्या माध्यमातून अखंडपणे भगवान परमात्म्याशी भक्तीचं नातं जोडलेलं असताना 84 लाख योनी भोगून मिळाला जो मानवी या मानवी देहाची खरी इति कर्तव्यता कशामध्ये आहे याचं वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग उपदेशाच्या माध्यमातून ज्ञानार्जन करणारा आजच्या प्रासंगिक कीर्तन सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल हरि की कथा सुनाने वाले हरि कथा सुनाने वाले हरि की कथा सुनाने वाले हरि की कथा सुनाने वाले हरि की कथा सुनाने वाले हरि कथा सुनाने वाले हरि की कथा सुनाने वाले हरि की कथा सुनाने वाले हरि का दर्श दिलाने 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 वाले प्रभु का दर्श दिलाने वाले प्रभु दर्श दिलाने वाले प्रभु का दर्श दिलाने वाले प्रभु का दर्श दिलाने वाले तुमको लाखों प्रणाम 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 तुमको लाखों हरि की कथा सुनाने वाले हरि का दर्श दिलाने वाले तुमको लाखों प्रणाम. भगवान परमात्म्याच्या भक्तीचं गुणगान गाणारे, भगवंताचं दर्शन करून देणारे, भगवंताची प्राप्ती करून देणारे, भगवंताचे भक्त तद्वत संत यांच्या चरणाला प्रणाम. याचाच अर्थ श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि म्हणून त्या जगन्नेत्या पंडुष पंडुका परमात्मा रुक्मिणी माता भगवती रात्री श्यामसुंदराच्या देव भक्तांच्या संता चरणाला वंदन करतो. या कुटुंबातलं एक मार्गदर्शक, या गावातलं असलेलं एक आदर्श व्यक्तिमत्व
ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुखामधून कधी कोणाला वाईट बोललंच नाही, आपली असणारी अर्धांगिनी धर्मपत्नी प्रपंचामध्ये कितीतरी चढ उतार आले, पण छादेशी असणारी 4 बोटाची थापड देखील जिला मारण्याचा प्रयत्न केला नाही, असं देवस्वरूप असणारं भाऊसाहेब महाराज यांच्या असलेल्या चरणाला वंदन करतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या समोर बसलेल्यामध्ये शक्तिस्वरूप असणाऱ्या डाव्या बाजूला बसलेल्या माझ्या माता भगिनी, ज्याच्यामध्ये छोट्याशा कन्येपासून वरद असलेल्या अजित समान असलेल्या सर्वच माता भगिनीच्या चरणाला वंदन करतो. माझ्या समोर बसलेला दूरवर असलेला पण भगवंत स्वरूप असणारा पुरुष वर्ग या सर्वांच्या चरणाला वंदन करतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने गेली एक 20 वर्ष 17-18 वर्षापासून ज्यांचं माझं असलेले प्रेमाचे संबंध सुंदर प्रकारचे आपल्या याच भूमीतले MS 17 पासिंगचे असणारे मृदुंगाचार्य त्यांच्या चरणाला वंदन करतो. अधिकार संपूर्ण पेटीवादक त्यांच्या चरणाला वंदन करतो. इकडं ब्रह्म विष्णू महेशासारखे आमचे गणेश महाराज त्यांचे सगळे सहकारी मंडळी त्यांच्या चरणाला वंदन करतो. अधिकार संपन्न आपल्या परिसरातली टाळकरी मंडळी विनेकरी चौदार यांच्या चरणाला वंदन करतो. कीर्तनकार किती असलेला आखलेले विद्वान असेल तर कीर्तनकाराचा प्राण हा गायक आणि वादक असतो आणि कीर्तनकाराचा श्वास म्हणजे स्पीकरवाला असतो. भाऊ तुमचा आवाज चांगला आहे. 11:15 वाजून गेलेले असल्यामुळं बाह्य विषयाकडे न देता इथून पुढे तुम्ही अजून 1.25 तास चांगला आवाज द्यावा अशी तुमच्या चरणा प्रार्थना करतो. कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करणारे भाऊ त्यांनाही वंदन करतो आणि पुढील चिंतनाकडे येतो. विठाल असं म्हटलं तर चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेकासनिक. या नियमाप्रमाणे सूर्याचा सूर्योदय आहे, सूर्याचा असते, नदीचा उगम त्या नदीची सांगत आहे. त्याप्रमाणे मृत्यूलोकात मानवी देहाचा जन्म आहे, मानवी देहाचा मृत्यूच्या माध्यमातून शेवट हा ठरलेला आहे. पण मृत्यूचे एकंदरीत 7 प्रकार आहेत. घात, आघात, अपघात आणि आत्मघात या 4 प्रकारचे मृत्यू मानवी जीवनामध्ये केव्हा येतील, कधी येतील, कशा प्रकारे येतील याची कल्पना नसते. तदनंतर मृत्यूचे 2 प्रकारे आजार आणि दीर्घ आजार या माध्यमातून मृत्यूची जाणीव होत असते. आणि मृत्यूचा शेवटचा प्रकार म्हणजे जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे नूतन विडीजे तैसे ध्यानंतरा ते स्वीकारे चैतन्य नाते. म्हणजे आयुष्याची परिपूर्ण मर्यादा संपल्यानंतर भगवंताकडे जाणं. पण वैकुंठवासी भाऊसाहेब दादांचं वय जर पाहिलं तर 65 वर्षाचं वय. जाण्याचं वय नव्हतं पण जावा लागावा याचाच अर्थ मरण अटळ आहे. विठाल मरण अटळ आहे, मरणाच्या माध्यमातून आपल्याला जावा लागणार आहे. म्हणून ज्ञानोबर आहे वर्णन करतात. उपजयते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे प्रेम. हे जन्म मरणाचं घटनाचक्र आहे. जीवात्मा जन्माला येणार आहे, मृत्यूच्या माध्यमातून जाणार आहे, नवे नवे तर त्याला जावाच लागणार आहे. म्हणून संतांनी सुद्धा जाणीव करून दिली की बाबा नो आजा मेला पंजा मेला पाप मसना गेला हो. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला हो. आजा मेला पंजा मेला पाप मसना गेला हो. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला हो. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला हो. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला हो. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला हो. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला हो. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला हो. मरण हे अटळ आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मस्तकावरती काळ थैमान घालून आहे. तो कधी येईल याची खात्री नाही. म्हणून जीवनाचा प्रवास करत असताना भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना या तत्वाचा अवलंबन करा. मृत्यूनंतर देखील लोक तुमच्या स्मृती आणि आठवणीला उजाळा दिल्याशिवाय राहणार नाही. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला हो. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला हो. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला हो. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला हो. आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला हो. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला हो. म्हणजे याचा अर्थच असा आहे की या युगातलं मरण जर कुठला त्रिवार सत्य जर कुठला असेल तर ते म्हणजे मृत्यू आहे. मग मृत्यू क्रतायुगात आहे, मृत्यू त्रेतायुगात आहे, मृत्यू द्वापारयुगात आहे आणि मृत्यू कलियुगामध्ये आहे. पण आजच्या कीर्तनामधले माझा पहिला मुद्दा मी संपवतो, दुसऱ्या मुद्द्याकडे येतो.
युगाचा विचार केला तर प्रत्येक युगामध्ये आयुष्याची मर्यादा वेगळी आहे. देवाला प्राप्त करण्याचं साधन वेगळं आहे आणि मृत्यूचा प्रकारही वेगळा आहे. युग बदलत गेलं, देवाला प्राप्त करण्याचं साधन बदलत गेलं, मृत्यूचा प्रकारही बदलत गेला आणि हे सगळं बदलता बदलता कलियुग आलं. कर्तायुगातली आयुष्याची मर्यादा 1,00,000 वर्ष आहे. देवाला प्राप्त करण्याचं साधन जपतपाच्या योग यागाच्या भगवान परमात्म्या भक्तीच्या सेवेच्या माध्यमातून तिथं प्राप्त केलं जात होतं देवाला. युग बदललं पण कर्तायुगातला परिपूर्ण मृत्यू पुन्हा एकदा सांगतो. मृत्यूचे 7 प्रकार सांगितले: घात, आघात, अपघात आणि आत्मघात. या 4 प्रकारचे मृत्यू कधी येतील याची खात्री नाही. आजार आणि दीर्घ आजार या माध्यमातून जाणीव आणि जैसे जीर्ण वस्त्र म्हणजे परिपूर्ण आयुष्याची मर्यादा कर्तायुगात होती. 1,00,000 आयुष्याची मर्यादा, पण केव्हा त्या असलेल्या परिपूर्ण आयुष्याच्या मर्यादेला केव्हा मृत्यू होता? ज्यावेळेला माणसाच्या शरीरातलं जे हाड आहे हे परिपूर्णपणे नष्ट होत नव्हतं, तोपर्यंत मृत्यू परिपूर्ण नव्हता. युग बदललं, त्रेतायुग आलं. देवाला प्राप्त करण्याचं साधन बदललं गेलं, मृत्यूचा प्रकार बदलला गेला. त्रेतायुगामध्ये जोपर्यंत माणसाच्या शरीरावरली चमडी परिपूर्णपणे नष्ट होत नव्हती तोपर्यंत मृत्यू नव्हता. त्रेतायुग संपलं, द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी असलेल्या मानवी जीवनाचा शेवट होता, पण केव्हा? जोपर्यंत माणसाच्या शरीरातलं जे रक्त आहे हे परिपूर्णपणे नष्ट होत नव्हतं तोपर्यंत मृत्यू नव्हता. कर्तायुगातला मृत्यू हाडातून आहे, त्रेतायुगातला मृत्यू चमडीतून आहे, द्वापार युगातला मृत्यू रक्तातून आहे आणि मग कलियुगातला मृत्यू कशातून? सांगतो, भजन करा विठाल. आता इथं शंका आली असेल, तुम्ही म्हणा महाराज तुम्ही मृत्यूचे 7 प्रकार सांगितले: घात, आघात, अपघात, आत्मघात, आजार, दीर्घ आजार, परिपूर्ण जीवनाची सांगता. मग कर्तायुगामध्ये मृत्यू आहे परिपूर्ण, पण केव्हा? हाडातून, नंतर चमडीतून, नंतर रक्तातून आणि आता पीटी मास्तर नव्हतं म्हणायला लागत बरं का. एकच पीटी मास्तर झाला. कुठं? नदी काठी होत एक खेडेगाव, तेवढंच एक मास्तर. शूटिंग चालू आहे. विठाल विठाल. मी तसं कोणालाच घाबरत नाही, यांना माहिती. आणि माझा भाऊ ते माझं जुळत नाही त्याच्याशी, म्हणून माझं फेसबुक नाही, इंस्टाग्राम नाही. पण आता तुम्ही व्यवसाय तुमचा ओके, शुभेच्छा. म्हणून मी पथ्य पाळतो, तसं नादी नाही लागायचं. कलियुगातला मृत्यू कशातून? आपण जे आज जे अन्न खातोय ना, तर कलियुगातला मृत्यू अन्नातून पटवून देतो. भजन कर विठाल. कलियुगातला आयुर्मान आणि आरोग्य चांगलं जर प्राप्त करायचं असेल तर त्याला अन्न महत्वाचं आहे. तर मला आज काय तुमच्या डोक्यावर परिणाम झाला का? पूर्वीची परिस्थिती, आताची परिस्थिती. पूर्वी खायला नव्हतं, आता काय काय खायला आहे. काय काय खायला जेवढं आहे तेवढं ते तुमच्या विषाला आणि मृत्यूला कारणीभूत आहे. काय काय आता चायनीज, काय काय आता फास्ट फूड, काय काय आता बर्गर, काय काय आता साऊथ इंडियन. आता हे सगळं फक्त टेस्टी. पण या सगळ्याचं कारण आपल्या शरीरातलं विष पटवून देतो. कीर्तन श्राद्धाच आहे. आज भाऊसाहेब दादांचं जायचं वय नाही. हाल, अपेष्टा, दुःख, यातना सहन करणारी वेळ प्रसंगाला मावशींना जर विचारलं तर वेळ प्रसंगाला त्या घरातली कधी कधी चूल सुद्धा पेटली नसते. एवढं दुःख, एवढे हाल, एवढे असले यात. मग कलियुगातला मृत्यू अन्नातून. ते मला महाराज कसं काय? मी या विषयावर महाराष्ट्रभर सध्या प्रबोधन करतोय आणि गरज आहे. पहा जर आता वर्तमान परिस्थिती. सर मला वाटतं 10वीच्या मागच्या वर्षीच्या पहिल्या पेपरला नागपूर जिल्ह्यातली एका मुलीला पेपर लिहिता अटॅक झटका खलास झाली मुलगी, बरोबर ना? मग
15-16 वर्षाच्या एका मुलीला, जिला कुठल्या प्रकारची व्याधी नाही, व्यसन नाही, कुठल्या प्रकारचा बाह्य गोष्टीचा जिच्या शरीराशी संबंध नाही, तरी 15 वर्षाची मुलगी हार्ट अटॅकने पेपर देता देता चक्कर येऊन पडते, मृत्यू होतो. कारण काय? 6-7 वर्षाच्या मुलाला डायबिटीस सारखा आजार निघतो. कारण काय? कुठल्याही प्रकारचं व्यसन नसताना कॅन्सर सारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी, पॅरलेस सारखे आजार रस्त्याने पाहिलं आम्ही. आता रोज प्रवास करतो, भावपूर्ण श्रद्धांजली, वय वर्ष 25-27. अरे काय, कुठली एखादी ताई, एखादी माझी असलेली मुलगी आहे, तिला कुठल्या प्रकारचं व्यसन नाही, काही नाही, तरी सुद्धा तिला मृत्यूच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्याधीने जावं लागतं. या सगळ्याचं कारण जर काय असेल तर आज आमच्या जीवनामध्ये आम्ही जे खातोय ना, हे सगळं केमिकल आहे. पटवून देतो, भजन करा विठाल. थोडा भूतकाळात नेतो. कोरोना येऊन गेला ना, करोडोपती गेले, अब्जाधीश गेले, स्वतःच्या वाचना इतके पैसे खर्च करण्याची ताकद होती ते गेले, महाराज सुद्धा गेले, काही माळा काढल्या ते सुद्धा गेले, काय काय खाल्लं, काय काय पेले, कुठला कुठला काढ आणला, सगळे गेले. पण याच कालखंडामध्ये मला सांगा, देवगाव परिसरामध्ये एखादी भिल्ल वस्ती असेल, तर भिल्ल वस्तीतला एखादा माणूस गेला का? ठाकर समाजाचा, आदिवासी समाजाचा, काय भाऊ की गेला का? नाही ना गेला. का नाही? बरं चला, हे आपण एक, ती लोक त्यांची वस्ती सोडून येतच नव्हती. बरं असं कधी घडलं का? त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये असं घडलं काय की एखाद्या असलेल्या मराठवाडा विदर्भातली खानदेशातली असणारी ती ऊसतोडीवाल्यांची टोळी आली आणि त्या टोळीतल्या असलेल्या 1-2-4 जणांना कोरोना झाला. आली पेपरला बातमी, मोबाईलला, पेपरला, टी व्हीला. असं घडलं का बा? मग त्यामुळे त्या ठिकाणी असलेली ती टोळी निघून गेली आणि कारखान्याच्या डायरेक्टरनेच ऊस तोडला आणि कारखाना चालू ठेवला. विठाला विठाला. मग का बरं ती लोक ऊस तोड काम करणारी ते कुणातरी शेतात जात होते, एकत्रित राहत होते, पुन्हा कारखान्यावर गाडी घेऊन जात होते, तिथल्या मशीनमध्ये टाकेपर्यंत त्यांना एकमेकाचा सहवास होता की नव्हता? मग का बरं नाही कोरोना झाला? आमची एअर कंडिशनमध्ये राहणारी, काजू बदाम खाणारी, काय काय करणारी, स्वतःच्या वजनात की पैसे खर्च करणारी सुद्धा गेली, पण ऊस तोडीवाला गेला नाही. याचं कारण आहे काय? ऊस तोडीवाला तुमच्या संगमनेरच्या भाजी बाजारामध्ये पाहिला तर तो तुम्हाला दिसणारच नाही. दिसला तो बाजारामध्ये किंवा देवगावच्या परिसरात कुठे त्यांचं पाल वगैरे असेल ते दिसला तर तो फक्त दुकानात लागणारं तेल मीठ वगैरे काय ते लागल, मिरची वगैरे एवढंच नेईल, पण तुमच्या शेतातला भाजीपाला तो कधीच नेणार. त्याला लागणारी बाजरी तो त्याच्या गावाकडली आणतो, ज्वारी तिकडली आणतो, कडधान्य तिकडली आणतो. बरोबर आहे ना दादा? वय किती तुमचं? 65. 25 वर्षापूर्वीच्या भूतकाळाकडे जाऊया. आपल्या परिसरामध्ये, देवगाव परिसरामध्ये एखाद्या एकरमध्ये जर थोडी शेती केली, 1 एकरमध्ये बाजरी पेरली तर किती पोती व्हायची 25 वर्षापूर्वी? वावर काळवाटाचा असेल तर 5, बोरकाटाला 2च. शेतकरी मेरा गावठी काय चांगला गावठी. बोरकाटाला 2, काळवाटाला 4-5. बरं ती बाजरी जेव्हा खात होतो, ती बाजरीत पौष्टिकता होती का? काय होती? होती ना. आता त्याच 1 एकरमध्ये 25 कट्टे. आपल्याकडे संकरित आलं. काय आलं? बस केमिकल आलं आणि ते तुमच्या मृत्यूला आणि आयुर्मानाला कारणीभूत ठरलं. तो ऊस तोडीला त्याची बाजरी, त्याची ज्वारी, तुम्ही जा तिकडं, केमिकल नाही आजही. पण बरं चला, कडधान्य औषधांना ऐकताय काय? याला कारणीभूत तुम्ही 50%. बोटवर करा, किती जणांच्या घरी 8 दिवसामध्ये 2 वेळा कडधान्य होतं? बोटवर करा बरं. चला, हरभऱ्याची भाजी, मटकीची भाजी, उडदाची, चवळीची होती का? बोटवर करा ना. आजचं पाकिट नेत नाही मी. हा काय म्हणतो? काय महाराज कळतं का राव तुम्हाला? कळतं का तुम्हाला? अहो ते कडधान्य पचाय किती जड राहते. टांगड्या टुंगड्या खातं का गाणी? ते पचत का? ढला ढला. महाराष्ट्राच्या बाहेरचा जो कामगार वर्ग आहे ना, तुम्ही नीट निरीक्षण करा. त्यांचं वैशिष्ट्य हे मलाही माहीत नव्हतं, पण कोरोनानंतर मी जगन्नाथपुरीला चाललो होतो आणि ट्रेनमध्ये मी एक गंमत पाहिली. आपल्याकडं महाराष्ट्र इकडं असलं
इकडे बँगलोर वगैरे सेंटरिंग बिंटरिंगची कामं करायला तिकडली लोक खूप येतात आणि त्या रिटर्न गावाकडे चालताना मी संध्याकाळी सहज पाहिलं तर ते सर एक वाक्य गोष्ट करायची, पाण्याची जी बॉटल आहे ती पाण्याची बॉटल रिकामी करायची आणि त्याच्यामध्ये मुठभर चणे टाकायचे आणि ते चणे उठल्या उठल्या तेवढे सगळे खायचे, उठल्या उठल्या. आता जर आपल्याकडं खायला सुरुवात केली तर हे काय गोड्याचं खाते. जरा विचार करा, उडदावर फवारणी आहे, हरभऱ्यावर फवारणी आहे, चवळीवर आहे, मुगावर आहे. मग ज्याच्यावर फवारणी नाही तेच आम्ही खात नाही आणि ज्याच्यावर सारा गाव फवारला जातो ते आम्हाला खायला लई गोड वाटतं. विठाल चला, महाराष्ट्रात यावर्षी कांद्याने वांदा केलाय, पण आता मी कांदा पिकवणार आहे. माझा एक प्लॉट आता काढायला आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी एक काढलाय, फार वाटूळ झाले सगळं त्याचं. पण जरा गंमत, कुठे आहे मांडेकर, कांदा फुगवायला किती वेळा सोडायला लागत रे भाऊ, किती वेळा. जो कांदा आम्ही चवीने खातोय ना तो कांदा कॅन्सरला कारणीभूत आहे, कारण त्याला फुगवण्यासाठी जे सोनाईट आहे हे कॅन्सरचं लक्षण आहे. विठाल आणि म्हणून कलियुगातला मृत्यू अन्नातून पटवून देतो पुढे. चला आता बाबा, वय किती तुमचं? 74. तुम्ही जेव्हा जन्माला आले तेव्हा तुमची परिस्थिती नाजूकच असेल, बरोबर ना. तुमची आई कशाच्या भांड्यास कालवण करायची? मडक्यात, बरोबर ना, मडक्यात. आता काहींच्या मडक्या, ह्या माणसातल्या मडक्याला त्या मडक्यातलं काही कळायचंच नाही. मडकं गेलं लोखंडाला, नक्की ना. कढई कशाची होती? लोखंड. तवा कशाचा होता? आणि आता सुनबाई काय करी ती? इथं बसलेल्यांपैकी चेकअप जर केली ना, 50% लोकांच्या शरीरात लोहाचं प्रमाण कमी निघल. याचं कारण लोखंडाची कढई गेली, लोखंडाचा तवा गेला. ज्या लोखंडाच्या कढईमध्ये पूर्वीची मावशी कालवणाची फोडणी जर दिली तर ती अशी पळी घ्यायची, हातावर घ्यायची, चाटायची. तिखट झालं का खारट काय आजे, असंच ना. कोण एक महिना आली कुणास ठाऊक राव, मला भेटली पाहिजे तिला, पक्क 5 तोळं तिला बक्षीस देतो मी सोन्याचं. तिने नवीनच शोध काढलाय, कुकरमध्ये 5व्या मिनिटाला भाजी. काय कारण आहे? आज पोटाचे विकार वाढले, कॅन्सरचं प्रमाण वाढलं, सांधेदुखी वाढली, गुडघेदुखी वाढली. तुम्हाला त्याच्यामध्ये सोपं वाटायला लागलं, पण ते तुमच्या मृत्यूला जवळ करू लागलं. याचं कारण आहे या भारत देशावर ज्यांनी सत्ता गाजवली ते इंग्रज. त्या इंग्रजांनी हे ॲल्युमिनियम जर्मल आणलंय, बरोबर ना. का तर भारतीय कैद्याला त्या जर्मलच्या ताटामध्ये जर जेवायला घातलं तर जर्मल असा एक घटक आहे, तो स्लो पॉयझनने विरघळणार आहे. आणि तो स्लो पॉयझनने विरघळणारा जो ॲल्युमिनियमचा जर्मलचा घटक आहे तो तुमच्या शरीरावरती त्या ठिकाणी प्रतिकार करतो आणि कॅन्सर बरोबर अनेक आजारांना तो कारणीभूत ठरतो. मग ते जर्मल चांगलं आहे का वाईट आहे? तरी आज 99% लोकांच्या घरी काय. बरं चला, जो कुकर आहे त्याच्यात रिंग कसली? रबर. मग कशात तुम्ही अन्न शिजवताय? बोला ना. रबर, त्याची वाफ जाती ना, बरोबर. सायन्सने सुद्धा याचं संशोधन केलं. आज कॅन्सर होण्यासाठी सगळ्यात जास्त कारण तुमचं अन्न आणि तो असलेलं ॲल्युमिनियम आहे. एकेकाळचं प्रगत राज्य भारत देशातलं शेतीप्रधान असणारं पंजाब आहे, पण आज त्याच पंजाब राज्यामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सरचे पेशंट आहे. अहो, स्पेशल ट्रेन करावं लागली. काय कॅन्सर ट्रेन नाव दिलंय तिला पेशंटसाठी. दुसरं पेशंट सुद्धा त्याच्यात नाही. विठाल लोक म्हणायचे महाराज पूर्वी काहीच खायला, अरे काही खायला नव्हतं म्हणून आरोग्य होतं, आता खायला मिळायला लागलं म्हणून आरोग्य बिघडलं. आज डनलपची गादी आली, बरोबर, एअर कंडिशन आलं. पूर्वी काय होतं, या कालखंडात शेतावर मांडव असायचे ना, असायचे का नाही? मांडवा झोपाय गेलं काय असायचं, किटाड्यावर ॲक्युपंक्चर व्हायचं. किटाड खाईला, काही किटाडाला किटाड काढायचंच नाही, तेव्हा ती वाटीच किटाड. विठाला विठाला आता काय
खालं तर पचत नाही तरी गोळी खावा लागती. कंबर कशा डनलपच्या गादीवर झोपलं तरी मणक्याचा त्रास होतो, पट्टा लावून झोपायला लागते. आणि रात्रभर मोबाईल पाहता पाहता तरी झोप लागत नाही म्हणून झोपायची गोळी. म्हणजे जेवढं तुम्ही प्रगतीकडे जाल तेवढं तुम्ही विनाशाकडे जाल. पण एक वाक्य सांगतो, जुनं ते सोनंच असतं. सांगतो, भजन करा विठाल. मी माझा वेळ वाया घालत नाही. 65 वर्षाचं वय भाऊसाहेब दादांचं जायचं. निमित्त मात्र एखादा आजार घडावा, तो जडला गेला आणि त्यांना सगळे प्रयत्न मुलांनी सुनांनी मावशींनी करून सुद्धा जावा लागावा. शेवटी नीतीचा नियम पुढे सांगतो. का सांगतो हे, तर या सगळ्याच्या पाठीमागची आजची वर्तमान परिस्थिती. जेवढं आम्हाला मिळू लागलं तेवढं मग तुम्ही म्हणाला महाराज खरंच कलियुगातला मृत्यू हा अन्नातून एक शेवटच्या मिनिटात सांगतो, ऐका. वयस्कर व्यक्तिमत्व आहे, अंथरुणावर पडले, भेटायला जातात लोक. मग कोणी नारळाचं पाणी नेतं, कोणी सफरचंदचं ज्यूस नेतं वगैरे वगैरे. तिथं गेल्यानंतर जातो आपण त्या पेशंटच्या, वयस्कर आजी असेल बाबा असेल, भेटायला जातो. चमच्याने आपण त्याला ते पाजण्याचा प्रयत्न करतो. 2-3 चमचे जर ते पेलं तर ते तोंडातून बाहेर काढायला सुरुवात करतं. मग आपण तोंड पुसतो. घरचे पण म्हणतात नाही आता याच्यापेक्षा एवढं काय जात नाही, एवढंच घेते फक्त बस. आणि मग चर्चा होते की आता काही खरं नाही. काय तोडलं, काय म्हणतो आपणच म्हणतो ना, काही शरीराने तोडलं अन्न. समजा या शरीराने अन्न तोडलं का समजायचं हे शरीर एक दिवस सगळी नाती तोडणारे. म्हणून या 3.5 हाताच्या नरद्याला चालवण्याची खरी ताकद जर कशामध्ये असेल तर ती अन्नामध्ये आहे. आणि म्हणून क्रतायुगातला मृत्यू हाडातून, त्रेतायुगातला चमडीतून, द्वापारयुगातला रक्तातून आणि कलियुगातला मृत्यू अन्नामधूनच आहे. पटत नसल तर माझ्या संतांनी देखील वर्ण करावा. युक्त आहार विहार यम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार यम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. आहार विहार हो युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बाचर निद्रा बहु भाषण. हो युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. भाषण भाषण. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. म्हणजे कलियुगातलं आरोग्य आयुर्मान कशावर अवलंबून आहे. काही म्हणतील महाराज तुम्ही बळच 10 मिनिटं घालवले, पण पुरावा सांगतो. संतांनी सुद्धा सांगितलंय चांगलं आरोग्य आणि चांगलं आयुर्मान जर पाहिजे असेल, युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार. तो नियम तुमचं आरोग्य, नियम तुमचं आयुष्य वाढवतो. हे संतांनी सुद्धा जाणीव करून दिली. माझा दुसरा मुद्दा संपवतो. तिसरा मुद्दा पाहिला तर आज 2 कर्तबगार मुलं, एक शिक्षण क्षेत्रामध्ये डॉक्टरकी केलेली आहे, एक भारतीय सैन्यामध्ये, आणि एक मुलगी जिच्या असलेल्या जीवनाचं सोनं करण्यासाठी आई आणि वडिलांनी कर्तव्याची भूमिका पार पडलेली आहे. आज दुःखाचा जर विचार केला तर शून्यातून विश्व निर्माण करणारी ही व्यक्ती, शून्यातून विश्व निर्माण करणारी हे दोघं पती पत्नी बिडीच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी असलेला बिडी कामगार म्हणून सुरुवातीला काम करावा. नंतर लहानाची मोठी मुलं होऊ लागल्यानंतर भाजीपाल्याचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करावा. आणि आपल्या लेकरांकडे पाहून जीवन व्यतीत करत असताना बस आपलं उतारपण हे आनंदामध्ये जाणारे, पण त्याच कालखंडामध्ये त्यांच्यावरती काळाने घालावा. मृत्यू एक अशी एक गोष्ट आहे की ती कधी कुठल्या वेळेला कशी येईल सांगता येत नाही. पण आज दुःख एका गोष्टीचं आहे, 1 वर्षापूर्वी घटना घडून गेली, घडायला नको होतं. प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या मुखात शब्द होता, आमच्या कुटुंबाने असं काय केलं, काय चुकलं आमच्या कुटुंबाचं.
काय चुकलं आमच्या कुटुंबातला देव गेला, आमचा आधारवड गेला, आमचं असलेलं सर्वस्व काळाच्या पडद्यावर आपलं. मग भाऊ असेल, मावशी असेल, त्यांची मुलं असेल, सुना असेल, नातवंड असेल, या घरातलं असलेलं एक आशीर्वाद रूपी कृपा छत्र काळाच्या पडद्यावर आपलं. घडायला नको तर ते घडलं, निमित्त मात्र आजार आहे. पण ज्यांनी ज्ञानोबराईंच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर युवले से रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गणावरी. आज 2 मुलांची कीर्ती, 2 मुलांचं असलेलं सामाजिक बांधिलकी, मुलीची कीर्ती, या सगळं पाहण्याचा कालखंड. पण त्याच कालखंडामध्ये काळाने घालावा असं म्हटलं तर भाग्य विधात्याचा खेळ, त्याची ठरलेली वेळ. जे जे लिहिले संचिते ते ते होईल. खरं जरी असलं तर शेवटी ज्याचं जळतं ना दादानो त्यालाच कळतं. ज्याचं जळतं ना दादानो त्यालाच कळतं. आज भावाभावांचा असलेला भाऊ गेला, बहिणींचा भाऊ गेला, पुतण्यांचा काका गेला, मावशीचा पती गेला, लेकरांचा असलेला बाप गेला, सुनांचा असलेला आधार गेला, नातवंडांचा असलेला आजोबा गेला दादांनो. मग घडायला नको तर घडलं ना. पण विचार करा, या विश्वाचा जर विचार केला, जो चांगला वागतो ना देव त्याला आयुष्य कमी देतो आणि देव त्याला जास्त दुःख देतो. माझा मुद्दा ऐका. जो चांगला वागतो, इतरांना सुख देतो, प्रेम देतो, आनंद देतो, उंच यशाच्या शिखराकडे पोचवतो ना, देव नेमकी त्याला जास्त दुःख देतो. उदाहरण सांगू. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. परित्याग देवासी आठवीती, परित्याग देवासी आठवीती. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. परित्याग देवासी आठवीती, परित्याग देवासी आठवीती. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. काय चुकलं पांडवांचं. अरे ज्या धर्म अर्जुन आणि भीमाची आई कुंती माता ही माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याची आत्या आहे हो. अरे ज्या जगाच्या जगन्यत्या परमात्म्याच्या कुळाशी संबंध ज्या पांडवांचा आहे, त्या असलेल्या नकुल आणि सहदेवासहित ही 5 पांडव. काही नशीब असावं एखाद्याचं. आणि मुलं जन्माला यावा आणि ज्या जन्माला आलेल्या मुलांच्या बालवयामध्ये वडिलांचं कृपाछत्र हरपावं. किती दुःख असावं एखाद्याच्या जीवनात. कुंती मातेने माद्रीने त्या लेकरांना लहानाचं मोठं करावं. पितामह भीष्मांच्या मार्गदर्शनाच्या आधाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी लेकरांना घडवत असताना बालवयापासून कौरव आणि पांडव हा एकमेकाच्या मनातला मतभेद हा दूर होणारा नव्हता. तो अखंडपणे त्यांच्या मनात राहावा. मुलं लहानाची मोठी होत असताना कौरवांकडनं वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रसंगाला पांडवांना कुठंतरी संपवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न कौरवांकडनं व्हावा. द्रौपदी बरोबर लग्न व्हावा, प्रापंचिक जीवनाला प्रारंभ व्हावा. पण हे सगळं घडत असताना 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास हे भोगल्यानंतर सुद्धा जेव्हा हस्तिनापूरमध्ये आले, आपलं आहे ते आपलं मिळालं पाहिजे म्हणून सर्वप्रथम पितामह भीष्माने दुर्योधनाला सांगितलं, कृष्ण परमात्म्याने सांगितलं, पण कोणीच ऐकलं नाही. युद्धाला प्रारंभ झाला. युद्धाला प्रारंभ झाला. त्या युद्धामध्ये देवाचा भक्त अर्जुन, अरे त्या असलेल्या सुभद्रेचा मुलगा, भगवंताचा भाचा, अरे त्या लढाईच्या रणामध्ये असं ठरलं होतं की एकट्याला कुणी असलेल्या योद्ध्यांनी मारत असताना त्या ठिकाणी एकट्यानेच एकट्याबरोबर युद्ध करावा. पण त्या चक्रव्यूहामध्ये सर्व असलेल्या कौरव पक्षातील सगळ्या योद्ध्यांनी एकत्र येऊन फसून माझ्या असलेल्या अभिमन्यूला त्या चक्रव्यूहात मारावं. काय चुकलं व?
अरे द्रौपदी म्हणजे दया, द्रौपदी म्हणजे श्रद्धा, द्रौपदी म्हणजे विश्वास, द्रौपदी म्हणजे भक्ती, द्रौपदी म्हणजे प्रेम. तिची 5 तरणी बांड राजकुमार असणारे त्या 5ही असलेल्या मुलांचं धड आणि शिर वेगळं त्या अश्वत्थामाने करावा. रक्ताच्या तारोळ्यात ती मातृत्वाचं प्रेम करणारी आई एकेका धडाला कवटाळत होते, एकेका शिराला कवटाळत होते, आकांत करत होते, हांबरडा फोडत होते, सगळं जण तिचं सांत्वन करत होते. काय चुकलं सांगा ना हो. म्हणून जी माणसं चांगली वागतात ना, देव त्यांना जास्त दुःख देतो. जी माणसं चांगली असतात ना, त्यांना आयुष्यही कमी असतं. आम्ही फक्त बोलताना म्हणतो जो आवडतो सर्वांना तोची आवडे. हे सगळं सोपं असलं ना, त्या व्यक्तीचा भूतकाळ, त्या व्यक्तीचं जीवन, त्यांनी सहन केलेल्या दुःख यातना या सगळ्याची वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार करा, मग त्या व्यक्तीचं जीवनपट आपल्या डोळ्यासमोर येईल हो. आणि म्हणून आपल्या तुमच्या माझ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाचं निवारण करणारा भगवंत आहे. आणि म्हणून त्या पांडवांच्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख असताना देखील तरी सुद्धा त्या देवाचं स्मरण करतायत. म्हणून आपल्याला देखील या कलियुगामध्ये प्रारब्ध कर्म संचित भोग यानुसार दुःख आहे. पण या दुःखाचं निवारण या कलियुगामध्ये जर करायचं असेल, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश हो एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हो एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्यांचा नाश झाला, हरी कृपे त्यांचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. हो हरी मुक्ती गाता हार परिचिता, हरी गाता हार हरिमुखी गाता आद परिचिता, हरिमुखी गाता आद परिचिता. चिंता चिंता. या मृत्यू लोकामध्ये येणारं दुःख, त्या दुःखाचं निवारण करायचं असेल, हरी कृपे त्याचा नाश झाला. भगवंत त्याचा नाश करतो. पण दुःख येतं याला प्रारब्ध कर्म संचित आणि भोग. 1 नंबर दृष्टांत सांगतो. भजन करा विठाल. चला महाभारताकडे जाऊया. कौरव पांडवांचं युद्ध संपलं होतं, धर्मराजाला राजगादीवर बसवलं होतं. पण त्या युद्धामध्ये 2 व्यक्ती कधी सहभागी झालेले आहे. ते एक भीमराजा, भीमभैया. भीमभैया कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये सहभागी झाले नव्हते. आणि दुसरं व्यक्तिमत्व पांडव कुळाशी संबंधित, ते म्हणजे विदुर काका. मग विदुर काका त्या युद्धामध्ये नव्हती. त्याची कारण आता सांगत नाही, आपल्याकडे वेळ कमी. विदुर काकाला कळालं कौरव पांडवांचं युद्ध संपले, पांडवी झाले, धर्मराजा राजगादीवर बसलेला आहे, हे सगळं कळालं. पण शेवटी एक दुःख, भावाभावाचं प्रेम जे असतं ना, ते इथं जागृत झालं. विदुर काका त्यावेळेला हरिद्वारला वास्तव्याला होते. आणि मग विदुर काकाच्या लक्षात आलं की आपला भाऊ धृतराष्ट्र याची 100 मुलं मारली गेलीत. व्याकुळे, दुःखी. पांडव वडिलांप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करतात, वडिलांप्रमाणे सांभाळतात, जीव लावतात. पण आपल्या असलेल्या भावाच्या भेटीसाठी आपण गेलं पाहिजे. म्हणून विदुर काका हरिद्वारवरून त्या ठिकाणी हस्तिनापूरमध्ये आले. आपले काका आले म्हणून पांडवांना आनंद झाला. काकांनी सर्वांनी विदुर काकाचं त्या ठिकाणी आदरातिथ्य केलं. सायंकाळी एकत्रित सर्वांनी भोजन केलं. भोजन केल्यानंतर विदुर काका आणि धृतराष्ट्रांचं बोलणं चालत असताना धृतराष्ट्र म्हणतायत की विदुरा, माझी झोपण्याची वेळ झाली, मला माझ्या महालाकडे गेलं पाहिजे. विदुर काका सांगतायत, चला मी घेऊन जातो तुम्हाला.
सर्वांचं एकत्रित भोजन झालं होतं, काही संवाद झाले होते आणि विदुर काका धृतराष्ट्राला त्यांच्या महालाकडे घेऊन गेले. आणि जसा महालामध्ये धृतराष्ट्राने प्रवेश केला तेवढ्या धृतराष्ट्राने विदुर काकांना छातीशी कवटाळून हांबरडा पडून आकांत करून रडायला सुरुवात केली. विदुर काका म्हणतात, दादा काय झालं, का रडताय तुम्ही? हां, काय झालं नाही रे, सगळं संपलं माझं. अरे कोण बाप असा असेल की ज्या बापाला जिवंतपणी त्याच्या 100 मुलांच्या असलेल्या निधनाचं दुःख पाहावं लागावा? 100 मुलांच्या निधनाची असलेली बातमी त्याच्या कानावर यावं. प्रत्येक बापाची इच्छा असते उतार वयामध्ये माझा मुलगा त्या ठिकाणी ज्ञानवान गुणवान कीर्तिवान बनलेला असावा आणि त्याचा स्वाभिमान त्या ठिकाणी ऐकलेला असावा, त्याची कीर्ती त्या ठिकाणी कानाने ऐकलेली असावं. पण माझं जीवन बघणारी, अरे मी जिवंत असताना 100 मुलांच्या मरणाचं दुःख या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये त्यांचं मरण झाल्यानंतर त्या ठिकाणी रोज ऐकायला येत होतं. आणि रोज एकेका मुलाच्या असलेल्या 4-4, 5-5 मुलांच्या अंत्यविधीला जावं लागत होतं. कोण बाप असेल? विदुरा, मी आयुष्यामध्ये कधीच कोणाचं वाईट केलं नाही रे. एक स्वार्थ माझ्या मनात यायचं का माझा मुलगा दुर्योधन राज्य सिंहासनावर बसावा, राजा असावा, पण मी वाईट करण्याचा प्रयत्न कधीच कोणाचा केला नाही रे. अरे किती दुर्भाग्य असेल मी. अरे जन्माला आलो, जन्मता आंधळा आलो रे. अरे जिच्याबरोबर लग्न केलं तिन्ही डोळ्याला पट्टी बांधून घेतली रे. अरे प्रारब्ध कर्म संचित आणि 100 मुलं झाली, ती तरुणी भांड राजकुमार विवाह झाला. आज माझ्या सगळ्या सुना आज पांढऱ्या कपाळाने जीवन व्यतीत करतात रे विदुरा. त्या माझ्याशी संवाद साधायला आलेला, बोलायला आलं ना, मला शर्मेने खाली मान घालावं लागतं. पांडव मला वडिलांप्रमाणे जीव लावतात, प्रेम देतात, आनंद देतात, पण ते अन्न मी विष म्हणून खातोय. कारण मला प्रत्येक क्षणाला माझ्या मुलांच्या कर्माची आणि त्यांनी केलेल्या कार्याची स्मृती होते, आठवण होते. त्यांच्या मृत्यूचं दुःख मला त्या ठिकाणी व्याकुळ करून जाते. 11:45 वाजायला आले होते आणि विदुर काका सांगू लागले, दादा ऐक, दादा ऐक, आता या जीवनामध्ये तुला जे दुःख भोगावं लागतंय ना, हे दुःख आजचं नाहीये. तू जन्मता आंधळाला, तुझ्या जीवनामध्ये एवढा सगळा चढउतार झाला, 100 मुलांच्या मरणाचं दुःख तुला भोगायला लागलं, हे सगळं तुला आज भोगावं लागतंय ना, हे आज नाहीये. ऐक दादा, आजपासून 14वा मागचा जन्म, ऐकताय ना, कितवा? 14वा. आजपासून इथून मागचा 14वा जन्म, त्या जन्मात तुझ्याकडनं जे घडलंय ना, ते आज तुझ्या भोगाला कारणीभूत आहे. आज तुला जे सगळं दुःख भोगावं लागलं, एवढं सगळं असताना मग ऐक, त्याचं कारण हे, मागच्या 14व्या जन्मामध्ये तू राजकुमार होता, तू तारुण्य, तुझ्याकडे तारुण्य होतं, तुझ्याकडे सत्ता होती, संपत्ती होती, तारुण्य होतं. वाक्य लक्षात ठेवाय. आज कलियुगातलं वातावरण सांगतो, कमी वयात सत्ता आली, कमी वयात संपत्ती आली आणि तारुण्य आलं का समजायचं मस्ती. मी आमच्याकडलं सांगतोय, तुम्हाला अनुभव आलाच असेल तुमचा ना. गाढवाला किती जरी त्याच्या अंगावर वाघाचं कातडं टाकलं ना, ते तेवढं पुरतं तेवढं वाघासारखं रुबाब दाखवतं, पण पुन्हा टंगडी उचलायची सवय त्याचा नात काय सोडीत. सत्ता, संपत्ती, तारुण्य या 3 गोष्टी एकत्रित आल्या का माणूस बेधुंद झाल्याशिवाय राहत. उत्तर देतो तुम्हाला. पाठीमाग प्रवरा आहे ना, प्रवरा आहे ना, आहे. प्रवरा ओसंडून वाहते कधी कधी, बरोबर ना. प्रवऱ्याचा शिंदे दादा, तुम्ही लहानपणीचा पाहिलेला जो पाण्याचा मार्ग, तो थोडाफार बदलला की नाही? बदलला ना. का बरं? फक्त उगमाच्याच पाण्याने बदललं का अजून कशाच्या? नुसत्या पावसाच्याच नाही. बरं, पावसाचं पाणी पण ते नदीला जेव्हा मिळतं ते कसे कुडून कुडून येतं? ओढे, खोडे, नाले. नक्की ना. मग नदीच्या पात्राला बदलायला कोण कारणीभूत होते? ओढे. तसं माणसाला बदलायला कोण कारणीभूत होते? सत्ता, संपत्ती, तारुण्य. आणि तुम्ही पहा, कमी वयात ह्या 3 गोष्टी आल्या. आमच्या सुद्धा तसंच झाले.
विठाल 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 आपला गोठा ठेवायचा, लाजायचं आणि काळ्या आईमध्ये देवी हे सुद्धा विसरायचं. आणि ज्यांनी काळ्या आईवाल्यांना त्रास द्यायचं काम चालवले त्यांना वाटतंय बरं आहे, पण या सगळ्यांचा शाप त्यांना एक दिवस कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला सत्ता संपत्ती तारुणी या तीन गोष्टी तुझ्याकडे होत्या आणि ह्या तीन गोष्टी माणसाक आल्या का त्याला एखादा नाद. काय माऊली, नाद 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 लागतो ना, तसा तुला शिकारीचा नाद होता, छंद होता. शिकारीचा नाद होता, छंद होता. एक दिवस तू शिकारीसाठी जंगलात एकटाच गेला. उन्हाळ्याचा कालखंड होता. आपलं कारण चाललंय दुःख का येत. उन्हाळ्याचा कालखंड होता. तू जंगलामध्ये गेला, शिकार शोधण्याचा प्रयत्न केला, पण कडक उन्हाळ्यामध्ये त्या जंगलामध्ये तुला त्या दिवशी शिकार मिळालीच नाही. दिवसभर वनवन भटकला, व्याकुळ झाला, तुझ्या असलेल्या बुद्धीमध्ये राग निर्माण झाला. पण कर्मधर्म संयोगाने जेव्हा तू मावळतीच्या समयाला त्या ठिकाणी जंगलातून राजमहालाकडे निघू लागला, त्यावेळी नेमके असं घडलं गेलं का एका दाट असलेल्या झाडांच्या वेलीमधून, जाळीमधून एक हरिण त्या ठिकाणी बाहेर निघालं आणि ते पळू लागलं. आणि ते तू पाहिलं आणि तुझ्या मनात आनंद झाला. कोण कोणाला सांगते? कोण? विदुर काका. कोणाला? धृतराष्ट्राला. तू जन्मत आंधळा आला, तू जिवंतपणी तू 100 हे सगळं भोगावं लागते ना, याचं कारण मागे. ऐका, त्या हरणाला तू पाहिला आणि मनात आनंद निर्माण झाला. बस, हरणाची शिकार करणार, दिवसभरामध्ये वनवन भटकलं, आता आनंद घेणार. तू घोड्यावर बसलेला आहे, ते हरिण तुझ्या समोरून चाललंय आणि त्यावेळी त्या क्षणाला त्या प्रसंगाला तू तुझ्या असलेल्या भात्यातला बाण घेत होता, धनुष्य लावत होता आणि तो सोडण्याचा प्रयत्न करत होता. पण कर्मधर्म संयोगाने पहिला बाण हुकवला, दुसरा हुकवला, असे तुझ्या भात्यातले जवळजवळ सगळेच बाण हुकले गेले. एकच बाण राहिला. घोडा थांबवला, धनुष्याला बाण लावला, नेम धरला. शेवटचा बाण राहिलाय. काही केलं तरी हरणाची शिकार करायची हा तू दृढ निश्चय केला, संकल्प केला. धनुष्याला बाण लावला, नेम धरला, दोरी सोडली, सुसू करून बाण हरणाच्या दिशेकडे गेला. पण कर्मधर्म संयोगाने तोही बाण हरणाने चुकवला आणि तुझी तळपायाची आग मस्तकात गेली. घोड्यावरून खाली उतरला. घोड्यावरून खाली उतरल्यानंतर तो इकडं तिकडं पाहिलं. एक दगड पडलेला तो हातामध्ये घेतला. दुसरीकडे पाहिलं, गारगुटी होती. ती गारगुटी त्या दगडाने फोडली आणि घोड्याचा जो लगाम असतो त्या लगामाला लोखंडाची पट्टी असते, त्याला रिकी म्हणतात. रिकी. काडीपिटीच्या अगोदर जाळ कशाने करायची? गारगुटी, बरोबर ना? हे सांगता आलं पाहिजे. त्यात बिड्या नाही फुगायच्या. गारगुटीवर मारायचं, त्याला कापूस धरत हाणलं. त्या घोड्याची रिकीम काढली, गारगुटीवर मारली, अग्नी तयार केला आणि ज्या जंगलामध्ये तुला शिकार मिळाली नाही ते जंगल तू पेटून दिला. घोड्यावर बसला रुबाबा, तू राजनगरीकडे निघून आला. त्या अग्नीमध्ये त्या ठिकाणी असलेले झाडं झुडप जीवजंतू कितीतरी मालगले, धाड 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 पूर्ण असलेलं ते असलेलं जळून ते असलेलं जंगल खाक झालं. पण ऐक राजा, दादा ऐक, त्याच जंगलामध्ये एक सर्पिणी व्याली होती. त्या सर्पिणीला 100 पिल्ल झाली होती आणि त्या सर्पिणीला 100 पिल्ल झालेली असताना ती त्या वेटोळ्यामध्ये त्या पिल्लांना घेऊन मातृत्वाचं प्रेम देत होती. आणि तिला सूक्ष्म गोष्टींनी कळालं. काय? तिला सूक्ष्म गोष्टींनी कळालं. काय कळालं? तिला कळालं की कोणीतरी जंगल पेटवले आणि मग ती विचार करू लागली, हा अग्नी माझ्या बाळांच्या दिशेने येणार नाही का?
कारण शेवटी ती आई आहे. प्राण्यातली असू द्या पण आई आहे. तिने त्या वेटोळ्यातल्या 100 पिल्लांना दूर केलं. ज्या बाजूनी तो असलेला जाळ पेटलं होतं त्याचा असलेला जो श्वास येत होता त्याचा अंदाज घेतला. आपली मान उंच करून पाहिलं तर तो अग्नी तिच्या दिशेने येत होता. ती विचार करणारी या अग्नीमध्ये आता माझी पिल्लं जळतील याची मला खात्री पटली. पण मी आई आहे, काही झालं तरी चालेल, माझा प्राण गेला तरी चालन, पण मला माझ्या असलेल्या पिल्लांना वाचवलं पाहिजे. म्हणून तिने थोडं पुढं जावा. अग्नीच्या ज्वाला भडकत होत्या त्या दिशेने येत होत्या. उन्हाळ्याचा कालखंड होता. धाड धाड आवाज येत होता. ती त्या असलेल्या जवळ अग्नीच्या जवळ जाऊ लागली. आपल्या तोंडातून जेवढी वाफ त्या ठिकाणी असलेला हवा टाकता येईल तेवढी टाकून अग्नी विझवण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या अग्नी पुढं कधीच कोणाचं काही चालत नाही. तसंच बाळ असताना अपघात म्हणा, आजाराने म्हणा, आत्महत्या म्हणा, अशा प्रकाराने तो मृत्यू जर झाला असेल तो कारण निमित्त मात्र ते. पण या नारदाच्या गादीवरून भगवंताच्या साक्षीने सांगतो, त्यांच्या कुटुंबात ज्यावेळी तारुण्यात घटना घडते त्या कुटुंबाने आपल्या मागच्या 3 पिढ्यांकडे जायचं. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनातलं सुख असेल, दुःख असेल, यश असेल, अपयश असेल, कीर्ती असेल, अपकीर्ती, तुमचा माझा मृत्यू कुठल्या वेळेला, कुठल्या क्षणाला, कुठल्या प्रसंगाला हे देवावर अवलंबून नाहीये. या सगळ्याचा रिमोट जर कोणाच्या हातात ते आपल्या पूर्वजांचे आहे. म्हणून एक वाक्य, मला कोणाला दुखवायचं नाहीये, पण ज्यांच्या कुटुंबात तारुण्यात विवाहित अविवाहित असलेल्या मुला मुलीचा जो काही मृत्यू होतो कशाने होऊ द्या, त्याच्या मागचं कारण शोधा. त्यांच्या कुटुंबातल्या 3 पिढ्यांपैकी ही एक बाजू झाली. अजून धक्का देऊ का? आपल्याकडं प्रॉपर्टी कोणाची आहे, ज्याचं बुडीत आहे, वंश खंडने, त्या कुटुंबात तारुण्यात मृत्यू ही काळ्या दगडावरली. आता जातीवाचक बोलतोय नाही, श्रीमद भागवतात त्याला पुरावा आहे. ब्राह्मणाचं धन हे तुम्हाला कधीच यश मिळू देत. विठाल विठाल ऐकलं का? मग हे आजचं करणं फायद्याचं का तोट्याचं? हे इथं जरी घडत असल तर भाऊसाहेब दादांना जिथं ती योनी मिळाली तिथपर्यंत पोचवण्याचं काम आर्यमा नावाची देवता करते. कुठली? ती आर्यमा नावाची देवता सूक्ष्म रूपाने त्या जीवात्म्यापर्यंत ते पोचवते. त्या जीवात्म्यापर्यंत पोचलं का तुकोबराय म्हणतात, ब्रह्म सनातन अंग संगे ब्रह्म सनातन ओ अंग संगे ब्रह्म सनातन अंग संगे ब्रह्म सनातन पितृसेवा पुण्य साधने निधान पितृपुण्य संगे लाभला निधान ब्रह्म सनातन अंग संगे ब्रह्म सनातन अंग संगे. चुकारपणा केलं. 200 कमी. पितृसेवा पुण्य लादले निदान ब्रह्म सनातन अंग संगे किंवा ब्रह्म सनातन तयागरी. त्या घरात सुखे, तिथं समाधान आहे, तिथं शांतता आहे, तिथं आनंद आहे, तिथं बरोबर. पण कोणाची सेवा? पूर्वजांची. अहो त्यांचा आशीर्वाद देखील तुमच्या कुटुंबाशी. पटवून देतो 2च मिनिटात. चांगल्या घरात सतत भांडणं तण होतंय का नाही? काही गरज आहे का? चांगल्या घरात सगळे सारखी किचकिच, याचं दुखलं त्याचं दुखलं होतंय का नाही? चांगल्या घरात रात्रंदिवस काबाड कष्ट, पैसा राहतो का? कसा राहील? म्हातारीचं श्राद्ध घातलंच नाही.
म्हातारी उपाशी तुही सुनबाई पण सीझरला घाल 70. आता म्हातारीला 70 रुपयाची भेळ आणली असती तर ती पण पावशांची. काय रोग झाला असता का? हा? म्हातारी सांभाळी नाही, वंशाला दिवा झाला पाहिजे, वंशाला दिवा. 70 भरलं पण यानी नाही, या ऐकून घेतलं बस बोंबलं. नातू झाला का तुला हाणणार. सिजरचं पैसे कोणाकून कोणाकून काय म्हणते नी बियाद आणली कोणी काय नो मला नाही तुझेले नाही तुझेले नाही तुझेले पियड वाटी ती. सिजरचं पैसे येईन बायकून घेते, लाज वाटते का? खानदानाचा वारस तुझा माझ्याकडे ते ना तुला नाही मोठं झाल्यावर कोपऱ्यात घालून हाणल नाही ना दुसरं ठेव. आंब्याच्या झाडाचं फळ आंब्यालाच फळ आंब्याच्या खाली पडन का तिकडं जाईन कुणी खालीच ना. मग जर नातू हाताने येईन बाईची परत नसताना तिने व्याजाने 17,000 दवाखान्याचं भरले हो ते हाणीन काय नातू हिला हाणणार का नाही सांगा. आता शिकरी कीर्तनाला सुरुवात आहे. विठाल अरे त्या घरात सुख आहे, तिथं समाधान आहे, तिथं शांतता आहे, तिथं आनंद आहे, तिथं भरवाड, तिथं यश. पण कोणाची सेवा? आपल्या पूर्वजांची. आणि म्हणून पूर्वजांची सेवा तुमच्या जीवनामध्ये. साधी गंमत सांगतो, 2 शेतकरी आहेत पहा. एक एकरवालंच तामटावाले आणि दुसरं जे ना ते 10 गुंठेवालं. 10 गुंठ्याचं 10 लाख होत्यात. 1 एकर करपा जातो. आता 1 एकर करपा का गेला माहिती आहे का? त्याने बाप सांभाळच नाही. आहा कट कट करीती पितर, आहा कट कट करीती पितर, हो आहा कट कट करीती पितर, आहा कट कट करीती पितर, हो आहा कट कट करीती पितर, आहा कट कट करीती पितर, ओ आहा कट कट करीती पितर, आहा कट कट करीती पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला. आहा कट कट करीती पितर, आहा कट कट करीती पितर, हो वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, आहा कट कट करीती पितर, आहा कट कट करीती पितर. चांगल्या वारकऱ्याच्या कुळामध्ये बेवड्याची अवलाद जन्माला येते. येते का नाही? चांगलं कार्ड बापाला पैसे तर संगमनेरला जातं, सगळी प्रॉपर्टी नाव करून घेतो. घेतं का नाही? झालं का नाही तुमच्या माई? आहा कट कट करती पितृ शांत राहती नाही. वाईट कार्ट जन्माला घालतात, सत्यानाश करायला होतात. मग आजचं श्राद्ध फायद्याचं का तोट्याचं? कधी 12:22 आता हे सगळं जे आहे ती आर्यमा नावाची देवता. मी इथं आलो पावसे कुटुंबियाच्या निमित्तानं, पण याला आमचा आहेर कुटुंबीय कारणीभूत आहे. आमचा चाचा पुन्हा त्या ठिकाणी असलेला होळवळे दादांचा संबंध आहे. कारण त्या मध्यंतरी म्हणून ते मावशी ते एकादश क्रावी दिलं होतं. मी तिथे एक दृष्टांत सांगितला. त्या मावशीने आमच्या होळवळे दादाला आणि त्या आहेर दादांना सांगितलं, राव बाबांचा कार्यक्रम म्हणे परू करू येत नाही. या जुळलं नेमकी आज ते कार्यक्रम घेताना. आज मुंबईला काल्याचं कीर्तन, पण आता असं आहे दिलेला शब्द मोडायचा नाही. कीर्तनकारांनी सुद्धा हे पथ्य पाळलं पाहिजे. एकीकडे ठरलं आणि दुसरीकडे जास्त पाकिटाला गेला का कीर्तनकाराचा सुद्धा थोड्या दिवसात कार्यक्रम विढाला विढाला. आपलं वैशिष्ट्य आता इथं हे रायतेवाडीची मंडळी 10-1 वर्षापासून गणेश भाऊ वगैरे ही सगळी मंडळी हे आमचे महाराज. काय हे तर काय बोलायचं नाही. हे तर पहिल्यांदा त्या जोरेवाला आलं, वैरण कापता कापताच घडी आणला होता. दत्त जयंतीचं कीर्तन होतं ना संध्याकाळचं, काला होता काला. ते चेहरा मला आजही त्याचा डोळ्यासमोर दिसतंय. चला असे प्रेम टिकून ठेवलेले म्हणजे आमने आपलं वैशिष्ट्य. आपण काय बळच कोणाची खोट्याची नावं घेत नाही. खोट्याची नावं घेऊन सुद्धा कीर्तन करायला पाप लागणार तुम्हाला सांगतो. निंदा आणि स्तुती करावी देवाची, कीर्तिमानावाची गाव नाही. पण आता काय झालं माहिती आहे का? आमच्यातली 50% फक्त पुढच्याची का स्तुती करतात. पाकिटी जास्त मिळालं पाहिजे, पुढची तारीख मिळाली पाहिजे. तुझा काठा काढणार ते विठाल. चला आपला नंबर 1 दिवस लागणार आता. म्हणजे श्राद्ध झाला आता, शेवट सांगतो ना. आता आपलाही नंबर 1 दिवस लागणार. कधी लागेल याची खात्री
आएगी नोटी जमानत न होगी, पल्लों में गैर कुछ अमानत न होगी। हो करके कैद तुझे चलना पड़ेगा, हो करके कैद तुझे चलना पड़ेगा। काया कुटी का घर खाली करना पड़ेगा, काया कुटी का घर खाली करना पड़ेगा। काया कुट्टी का घर खाली करना पड़े, काया कुट्टी का घर खाली करना पड़े, काया कुट्टी का घर खाली करना पड़ेगा। आएगी नोटी जमानत न होगी, आएगी नोटी जमानत न होगी, पल्ले में घर कुछ अमानत न होगी। बल्ला में तुझको अमानत न होगी। वो करके कैद तुझे चलना पड़ेगा, वो करके कैद तुझे चलना पड़े। काया कुटी का घर खाली करना पड़े, काया कुटी का घर खाली करना पड़े। हाँ, काया कुट्टी का घर खाली करना पड़े, काया कुट्टी का घर खाली करना पड़े, काया कुट्टी का घर खाली करना पड़ेगा। एकदा मृत्यूची नोटीस आली, तिथं जमानत नाही, तिथं वशिला नाही, मग महाराज असू नाही तर नाराज असू, महाराज असू नाही तर नाराज असू, तिथं वरून नोटीस आली, जमानत नाही, तुला काही हिफाजत करले, तुला करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, हो उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, हो पिंजरा खाली, पिंजरा खाली। हा शरीरूपी पिंजरा, तिथं आत्मारूपी पक्षी, एक दिवस तो असलेला देवाचा मेसेज येणार आणि आपला पिंजरा रिकामा करून जाणार. म्हणून मरण अटळ आहे, ते कधी येईल याची खात्री नाही, पण जन्म आणि मृत्यू याचा मधला कालखंड, याचं नाव जीवन आहे. आता ऐका दादांसाठी शेवटचं वाक्य. जीवन म्हटलं की सुख आहे, जीवन म्हटलं की दुःख आहे, जीवन म्हटलं की यश आहे, जीवन म्हटलं की अपयश आहे, जीवन म्हटलं की कीर्ती आहे, जीवन म्हटलं की अपकीर्ती आहे. पण या सगळ्या प्रसंगावरती मात करून जो जीवन जगतो तो खरा माणूस आहे. भाऊसाहेब दादांचं जीवनपट माझ्यापेक्षा आपण सर्वजण ज्ञात आहात. पण एक काव्य पंक्ती सांगतो. समुद्र की लहर में तैरना बहुत लोग जानते, समुद्र की लहर में तैरना बहुत लोग जानते, लहर काट के जो जाता है उसी को इंसान कहते. ते व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब. शेवटचं 1 सेकंदातलं वाक्य, त्यांचं जीवन म्हणजे एक, हारकर भी जो जीतता है उसी को बाजीगर कहते. ओ हे भाऊसाहेब दादा जीवनात बाजीगर म्हणून जगले. 2 मुलं 1 कन्या यांना आदर्शवत विचार संस्कार देण्याचा प्रयत्न करावा आणि मग आपला नंबर लागणारी 12:30ला 5 मिनिटं कमी कधी लागेल याची खात्री नाही. म्हणून मिळालेल्या ध्येयाचं सार्थक करत असताना माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. हा समाजामध्ये काही माणसं आहेत पण ती माणसातली नाही आहेत. काही माणसं माणसासारखी चालतात, बोलतात, वागतात पण ती माणसातली नसतात. आणि काही माणसं नुसतं माणूस असायचं सोंग करतात पण ती पारच माणसातली नसतात. म्हणून कोण बुद्धिवान विचारत होता मला माहीत नाही. त्यांनी मराठीत एक चित्रपट पूर्वी काढला, माणसापरीस मेंढराबरी. याचं कारण आहे, मेंढरांचा कळप तुम्ही पहा. एक मेंढराचा कळपातलं एक मेंढरू जर बाहेर गेलं, मेंढराच्या कळपातलं एक मेंढरू जर बाहेर गेलं तर बाकीची सगळी मेंढरं त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याच्या मागं जातात. पण गावागावात अशी काही मेंढरं आहे, गावाचं वाटोळं कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करतात. विठाल आणि म्हणून मानवता धर्माचं आचरण करा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे, जगी जे धीरणा पतित, जगी जे धीरणा पदरित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेमार पावे. हाच जो सगळा जनसमुदाय ना, मुलांची कर्तबगारी आहे. पण दादांचा स्वभाव आणि आयुष्यात कधी कोणाबद्दल वाईट बोललं नाही, बायकोला थापड मारली नाही, प्रपंचाची सगळी सुख दुःख पाहिली. पण आपलं मन, आपले विचार, आपले संस्कार, आपली परिस्थिती याची जाणीव देखील कोणाला होऊ दिली नाही. मग आपला नंबर 1 दिवस लागणार आहे. माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. आपण कुठल्या जातीत, कुठल्या कुळात, कुठल्या वंशात जन्माला याला महत्त्व नाही. आपल्याला किती आयुष्य मर्यादा मिळाली याला महत्त्व नाही. आपण वैभव संपत्ती किती प्राप्त केली याला महत्त्व नाही. रंगाने रूपाने किती आपण देखणे याला महत्त्व नाही. आपल्या राजकारणात, समाजकारणात, अध्यात्मामध्ये आपण किती उंच याच्या शिखराकडे पोचल्याला महत्त्व नाही. महत्त्व जर कशाला असेल तर आपल्या कार्याला आणि कर्माला. आणि कार्य आणि कर्म जेव्हा चांगलं असतं तेव्हा जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या प्रमाणात त्याचं वर्णन करतायत. तुका म्हणे
का मरण्याची सारे तुका म्हणे का मरण्याची सारे तुका म्हणे का मरण्याची सारे तुका म्हणे का मरण्याची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे येरती माई के दुःखाची जनाती 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 तुका म्हणे का मरणाची सरे हा उत्तमाची उरे उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे का मरण्याची सारे उत्तमाची उरे उत्तमाची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे कीर्ती मागे उत्तमची उरी कीर्ती मागे. कधी कीर्तनात असं जीव तोडून गायलं तर, कधी कीर्तनात चांगला पखवाद वाजवला तर, कधी चांगला आवाज दिला तर, कधी कीर्तनकारांनी कीर्तन चांगलं केलं तर. तात्या स्कीम मध्ये नाही, ते आमच्या रायतेवाडीचा एक शब्द आहे, तात्याचा स्कीम. स्कीम मध्ये उत्तमची उरे कीर्ती मागे नाही, कीर्ती आजरावर होण्यासाठी खर्च करावा लागतोय, वागावा लागतंय. भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना. वैकुंठवासी भाऊसाहेब दादांनी ते तत्व अवलंबलं. परिस्थितीने हाल अपेष्टा दुःख यातना सहन केल्या. आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एवढा जनसमुदाय उत्तमची उरी कीर्ती मागे. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये मुलगा, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भाऊ, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पती आणि ज्यांनी आपल्या जीवनामध्ये बाप ही कर्तव्याची भूमिका पार पाडावा. बाप एक वैराग्याचं प्रतीक आहे, त्यागाचं प्रतीक आहे. पडद्याच्या पाठीमागे राहून अंधारामध्ये राहून दुःख यातना सहन करून येईल त्या प्रसंगाला सामोरं जाऊन आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वासाठी अहोरात्र प्रयासाने प्रयत्न करतो ना दादांनो, त्याचं नाव बाप आहे, पिता आहे, वडील. हे का मूर्ख लेखकाने एका ठिकाणी असं लिहिलंय, ज्या दिवशी घरातली आई जाते ना त्या दिवशी घरामध्ये 6 महिन्याचं दुःख, आणि ज्या दिवशी घरातला बाप जातो ना त्या दिवशी फक्त 3 दिवसाचं दुःख. त्या मूर्ख लेखकाला बापाची किंमतच कळाली नाही दादांनो. आज समाजामध्ये आदर्श मुलं घडली असेल, आदर्श कन्या घडल्या असेल ना, तर याचा विचार करा. याचं पहिलं कारण जर का असेल तर ते 99% एका गरीबाच्या कुटुंबातील मुलं ही समाजामध्ये मोठी झाली. ते माझं वाक्य विसरू नका दादांनो, याचं जिवंत उदाहरण आज या ठिकाणी. श्रीमंताच्या घरातली तर होऊ द्या हो, त्यांच्याकडे सगळं असतं, पण जान मान सान शान सन्मान स्वाभिमान आणि अभिमान त्या कुटुंबातले एका बापामुळं घडलेला असतो. कारण तो बाप वैराग्य असतो, त्याग असतो. रागवणारा बाप जरी दिसला ना, त्या बापाच्या अंतकरणातलं प्रेम एकच असतं. ज्या दिवशी त्या बापाला असलेला मुलगा होता ना, तो मुलगा झाल्यानंतर असलेल्या देवगावमध्ये, अहो दादा पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या. अरे पेढे कसं काय, मी बाप झालो.
आईला आई झाल्याचा आनंद तर असतोच हो. मुलगी जरी झाली तर त्या आईला एक वेळेस रडू येईल, पण तो बाप कधीच रडणार नाही. आनंदाने लोकांना म्हणणार, अहो जिलेबी घ्या, बर्फी का, कसली आहे? अरे मी बाप झालो, मला मुलगी झाली, लक्ष्मी माझ्या घरात आली. अरे लोकांच्या समोर आपल्या लेकरांचं प्रेम आनंदाने व्यक्त करणारं, प्रगट करणारं, आपल्या घरातलं देव स्वरूप असणारे व्यक्तिमत्व जर कोण असेल ना, ते बाप आहे. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आम्हाला आमच्या घरातली आई झाडलोट करण्यापासून, धुनी भांडी करण्यापासून, पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यापासून डोळ्यासमोर दिसते. पण घरातलं प्रत्येक व्यक्तिमत्व सुखी, समाधानी, आनंदी झालं पाहिजे, याच्यासाठी सकाळपासून तर संध्याकाळी झोपेपर्यंतचा बाप आपल्या कुटुंबाच्या हिताचा विचार करतो ना दादांनो, ते समाजाला दिसत नाही. अरे पडद्याच्या पाठीमाग राहून, अंधारामध्ये राहून, दुःख यातना सहन करून माझा मुलगा घडला पाहिजे, ज्ञानवान गुणवान बनला पाहिजे, कीर्तिवान बनला पाहिजे, माझ्या मुलाचा भरला प्रपंच मी माझ्या डोळ्यांनी पाहिला पाहिजे, त्याची कीर्ती मी माझ्या कानाने ऐकली पाहिजे, याच्यासाठी प्रयास आणि प्रयत्न करतो ना दादांनो, तो बाप असतो, पिता असतो, वडील असतो. आज आमचे सर प्राध्यापक क्षेत्रामध्ये डॉक्टर की मी, दुसरे आमचे भाऊ भारतीय सैन्यामध्ये त्या ठिकाणी मेजर म्हणून काम करतायत. अरे एका वाळवंटामध्ये असलेले कंबळ उमलण्याचं काम माझ्या भाऊसाहेब दादांनी 2 असलेल्या राम लक्ष्मणच्या जोडीसारख्या पुत्रांच्यासाठी ते योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे हो. आमची एक ताई लहानपणापासून मोठी होत असताना, ताईकडे पाहत असताना आईच्या मनातला विचार वेगळा असेल, भावातला मनातला विचार वेगळा असेल, पण माझ्या भाऊसाहेब दादांच्या मनातला एकच विचार, माझी एकुलती एक मुलगी. आम्हा दोघा नवरा बायकोनी या प्रपंचामध्ये खूप हाल, अपेष्टा, दुःख सहन केलं. आमची लेकरं जन्माला आली ना, तेव्हा बालवयात आम्हाला त्यांना आनंद नाही देता आला. जशी परिस्थिती जशीच बदलत गेली तसं त्यांना सुख देण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या दोघांच्या जीवनामध्ये आम्हाला जे दुःख सहन करावं लागले ना प्रपंचात, ते माझ्या लेकीला लागू नये. आणि म्हणून माझी परिस्थिती जरी कसली जरी असली तर माझी लेक श्रीमंताच्या घरातली सून झाली पाहिजे, हा विचार करणार आपल्या घरातला देव जर कोण असेल ना दादा, आपला बाप असतो, पिता असतो, वडील असतो. लेक तारुण्यामध्ये येत असते, बापाच्या काळजाचे तुकडे तुकडे होत असतात. याचं कारण आहे, माझा काळजाचा तुकडा कुणाच्या तरी घरी जाणारे, लक्ष्मीच्या पाहुण्या त्या कुळाचा उद्धार करणारे. कारण लेक माझ्या खांद्यावरलं ओझे, तिला मी जास्त दिवस घरात ठेवू शकत नाही. आपल्या नातेवाईकांना सांगणार, मित्र परिवारांना सांगणार, लेकीसाठी सुंदर स्थळ सांगून आलं, मुला मुलीची पसंती झालेली असणार, लग्नाची बैठक बसलेली असणार, लेक श्रीमंताच्या घरातली सून झाली पाहिजे, हा विचार त्या बापाचा असणार. नेमकी त्याच वेळेला त्या सासरच्यांनी भयंकर हुंड्याची अपेक्षा केलेली असते. बाप तसाच खाली मान घालून जमिनीकडे पाहत असतो. आतमधून खिडकीच्या फटीमधून शुकशुक आवाज येतो. वडिलांचं लक्ष तिकडे जातं. मुलगी सांगत असते, बाबा नको. पत्नी म्हणत असते, नको, परिस्थिती नाहीये. आणि मग मध्यस्थीला काही निमित्त राखतो. तो म्हणतो, अहो किती वेळ बसायचं, काहीतरी तोडगा. मागचा पुढचा एक विचार न करता आपल्या लेकीच्या कल्याणासाठी त्या बापाने एकच वाक्य वापरावा, चला अनागंध फोडा सुपारी. हे वाक्य लेकीने ऐकलं, पत्नीने ऐकलं, मुलाने ऐकलं, सगळ्यांच्या छाती धस्स झालं. परिस्थिती नाही. मग पाहुण्यांचा आदर तिथे झाला. पाहुणे निघून गेले, सगळे घरामध्ये एकत्रित बसले. आणि मग सगळे म्हणू लागले, कशा करता एवढा अट्टास. त्यावेळेला त्या बापाचं एकच वाक्य असतं, तुम्ही सगळे काळजी का करता, मी आहे ना. आज 1 वर्षापूर्वी भाऊसाहेब दादांच्या रूपाने या कुटुंबातला मी आहे हा आशीर्वाद रूपी शब्द आज काळाच्या पडद्यावर हरपला. भगवंताची शपथ घेऊन सांगतो, ज्या दिवशी तुमच्या पाठीमागं तुमच्या आईचा आणि वडिलांचा आशीर्वाद अखंडपणे असेल ना, जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही असा, किती मोठं संकट येऊ द्या, दुःख येऊ द्या, त्या संकटातून तारणारा जर कोण असेल तर तो बापाचा आणि आईचा आशीर्वाद असतो. लग्न जवळ येत असतं. लेकीच्या चेहऱ्यावरला आनंद बाप पाहत असतो, अंतकरणातून झरत असतो. लग्नाचा दिवस येतो, थाटामाटात लग्न पार पडत असतं. पहिलं मंगलाष्टक येतं, बाप अक्षता टाकतो. शेवटचं मंगलाष्टक होतं, तोही टाकतो. पण सगळ्या मंगलाष्टकाच्या कालखंडात तो बाप आपल्या लेकीच्या विचारांच्या आठवणीने काहूर मनात माजलेले असतं. काळजाचे तुकडे तुकडे झालेले असतात. शेवटचं मंगलाष्टक येतं, अक्षता टाकलेले असतात. आणि त्यावेळेला त्या बापाला असलेला हुंदका दाटून येतो. आणि त्यावेळेला तो बाप एकच विचार करतो, आता जर मी रडलो ना, समाज मला रडका बाप म्हणाल तसाच हुंदका गिळून घेतो.
सगळ्यांना हात जोडतो. मंडपातली गर्दी कमी झालेली असते, मंडपातली गर्दी कमी झालेली असते आणि त्यावेळेला तो बाप दूरवर बाजूला जातो. एखादं झाड असेल किंवा मंडपाचा खांब असेल त्याला घट्ट पकडतो आणि आपल्या लेकीच्या आठवणीने एकांत धाय मोकळून रडतो ना, तो आपल्या घरातला देव स्वरूप आपला बाप असतो, पिता असतो, वडील असतो. लेकीला सहज आठवतं माझे बाबा कुठे दिसत नाही, ज्यांनी एवढं सगळं केलं. त्या गर्दीला ती बाजूला सरते, इकडे तिकडे भिरभिर पाहते आणि तिला लक्षात येतं दूरवर माझे बाबा उभे आहेत. त्या गर्दीला बाजूला सरते, मोठ्याने आवाज देते बाबा. लेकीचा आवाज वडिलांच्या कानावर जातो. ज्या बापाने त्या खांबाला घट्ट धरलेलं असतं तसं अजून घट्ट पकडतो. लेक जाते पाठीमागून वडिलांच्या पोटाला कवटावून मिठी मारते आणि जशी मिठी मारते तसं मुलीच्या हाताचा स्पर्श जेव्हा होतो ना, तो बाप त्यावेळी त्या क्षणाला त्या प्रसंगाला आपल्या लेकीच्या हाताची मिठी सोडतो, पाठीमागं वळतो. लेकीला छातीशी कवटाळून मस्त करून पाठीवरून आशीर्वाद रूपी हात फिरवत असताना म्हणतो, बाळा रडू नकोस, बाळा रडू नकोस, बाळा रडू नकोस. रडणारी मुलगी म्हणते, बाबा तुम्ही मला सांगताय रडू नको, मग तुम्ही का रडताय बाबा सांगा. देवगावची यात्रा असेल, खंडोबाची यात्रा असेल दादा, त्यावेळेला परिस्थिती नव्हती तरी तुम्ही संगमनेरला जात होते, कमी पैशाचे कपडे आणत होते, आम्हाला घालायला देत होते, आम्ही घालत होतो, आनंदाने उड्या मारत होतो, ते तुम्ही पाहत होता. आणि तुमची फाटकी बनेल फाटकी असलेली कपडे तुम्ही कधी दाखवली नाही, पण आमच्यासाठी तुम्ही नेहमी तुमचं मन मोठे करून आम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न केला. मग बाबा तुम्हालाच वाटत होतं ना मी श्रीमंताच्या घरातली सुनवावा झाले ना बाबा. मग बाबा का रडतंय सांगा ना बाबा, का रडतंय. लेकीच्या मस्तकावरून हात फिरवला, डोळ्यातले आपले अश्रू पुसले, लेकीचे अश्रू पुसले, गालाचा आलापाला केला, पाठीवरून आशीर्वाद रूपी हात फिरवला आणि तो बाप आपल्या लेकीला सांगू लागला, बाळा कसं सांगू तुला, का रडतंय सांगू. आज विदाई देतो बेटी, हृदय फटा जाता है, मत रोए बेटिया इस जग का ईसाई नाता है. सास ससुर और पति देव की सेवा खूब कराना, ननंद जेठानी देरानी से झगड़ा नहीं मचाना. बाळा रडू नकोस, बाळा रडू नकोस. आज तुला विदाई करतोय, सासरी पाठवतोय, पण या बापाच्या काळजाचे तुकडे तुकडे होतात. पण बाळा आई, आज तुला सासरी पाठवत असताना मला जे दुःख होते त्याचा विचार करू नको. त्या घरातली तू सून आहे, त्या घरातली लक्ष्मी, पतितोची परमेश्वर मान, सासूला आई मान, सासऱ्याला वडील मान, जाव ननंद असेल यांना बहीण मान. हे आपल्या लेकीला समजून सांगणारा आपल्या घरातलं जर कोण असेल ना, तो देव माणूस म्हणजे बाप असतो, पिता असतो, वडील असतो, दादा वडील असतो. त्याच वडिलांनी लेकीचा हात आपल्या हातामध्ये घ्यावा, जावायचा जवळ यावा, जावायच्या हातात हात दिला आणि पुढचं वाक्य ऐका, आयुष्यात कधीच कुणाच्या समोर न झुकणारा बाप जावयाकडे पाहतो, हात जोडतो, विनवणी करतो, सांगतो, जावई बापू काळजाचा तुकडा तुमच्या स्वाधीन केलाय. पंच म्हटलं की भांड्याला भांड लागतो. माझ्या लेकीला खूप शहाणपणाने शिकवण्याचा संस्कार देण्याचा प्रयत्न केलाय हो, पण माझ्या लेकीचं जर प्रपंच करत असताना काही चुकलं ना तर माझ्या लेकीला मारजोड करू नका, तिला छळू नका, त्रास देऊ नका. तिच्याकडनं काही जरी घडलं तर या बापाला सांगा, हा बाप तुमच्याकडे येईल, तुमच्या पाया पडल, भीक मागल. अरे आपल्या लेकीच्या लेकरांच्या कल्याणासाठी समाजासमोर हात जोडतो ना दादांनो, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव पिता आहे, त्याचं नाव वडील आहे आणि तो आपल्या घरातला देव आहे. दादांनो, बाप कर जोडी लेकराचे ओढे, बाप कर जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी
साधनी आपुली गुरुवारी आपुली गुरुवारी एकाएकी केला मीरा स्वीकार एकाएकी केला मीरा स्वीकार आपल्या लेकरांच्यासाठी समाजासमोर हात जोडतो, पाया पडतो, विनवणी करतो ना, तो बाप असतो. दुःख भराय 1:45 वाजले. दुःख भराय 1:45 वाजले. आमचा बाप गेला, आमचा देव गेला, आमचा आधारवड गेला, आमचं श्रद्धास्थान. आम्हाला दुःख झालं, मग दुःख भराय या दुःखातून जर आम्हाला बाहेर यायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? अभंगाचं पहिलं प्रमाण. आपुला तो एक देव करून घ्यावा 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 गेले विना जीवा सुका नोहे गेले विना जीवा सुका नोहे येरती माईक दुःखाची जननी येरती माईक दुःखाची जननी तेने वीरा जीवा सुख रोहे तेने वीरा जीवा सुख रोहे हेरती माई के दुःखाची जनती हेरती माई के दुःखाची जनती हो आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने वीरा जीवा सुख रोहे तेने वीरा जीवा सुख रोहे आपल्या दुःखाचं निवारण करणार तो आहे, म्हणून त्याचं टाळी वाजवून भजन करा. विठोबा कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार बर कुमाई विठोबार कुमार बर कुमाई विठोबार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार बर कुमाई विठोबार बर कुमाई विठोबार कुमार बर कुमाई विठोबार बर कुमाई जय जय कुमार हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार टाळी टाळी टाळी. विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार जय जय विठोबार कुमार हरि जय जय कुटुंब. आता भाऊ बसू नका तुम्ही. कुटुंबातली दादांची मुलं, सुना, नातवंड, बंधू, पुतणी, मावशी सर्वांनी फोटो जवळ यायचं आहे. तिथं फुलं आहेत ते हातामध्ये घेऊन ओंजळीमध्ये तिथं उभं राहा सगळे. चला 2 मिनिटात कीर्तन संपले. लवकर लवकर चला. घरातली सगळी मंडळी हातामध्ये ओंजळीमध्ये फुलं घेऊन तिथं थांबायचं आहे. एक अभंग आमचं ज्ञानेश्वर माऊली झालं की एक अभंग होईल. अभंगाच्या शेवटला मी जेव्हा पुंडलिकावर जे म्हणाल तेव्हा सर्वांनी हात मिनटं अर्धा मिनटासाठी उंच करून टाळी वाजवायची. आणि तुम्ही कुटुंबातल्या सगळ्या दादांचे बंधू वगैरे बहीण कोणी असेल तर जावायची सगळी जी घरातली मंडळी आहे त्यांनी. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे हेरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी अविनाश करी आपुली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे हिरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे हिरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. ज्ञानेश्वर राजमाऊली हे ज्ञानेश्वर माऊली
माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली चला घरातलं कोणी राहिले का यायचं अजून